हॅलो मित्रांनो, नमस्कार. इयत्ता 5वीच्या उदाहरण संग्रह 2 मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, इयत्ता 5वीचा उदाहरण संग्रह 1 तुम्ही आणखी केला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. मित्रांनो, त्याचबरोबर आपण या ठिकाणी प्रत्येक जे उदाहरण संग्रह आहेत ते सर्वांचे व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे तुम्ही या चॅनलला व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. नोटिफिकेशनला सुद्धा येस करा आणि ऑलवर क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला आजच्या उदाहरण संग्रह 2 ला सुरुवात करूया. बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 0 या अंकाचा वापर करून 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी अशा 10 संख्या तयार करा. तर संख्या कशा तयार करायच्या तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्याचा वापर सुद्धा, त्याचं वाचन सुद्धा कसं करायचं ते सांगणार आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला सिंपली काय करायचं आहे, 2 अंकी संख्या तयार करायची. आपण आधी 2 अंकी संख्या तयार करूयात. 2 अंकी 10 संख्या सांगितल्यात. मग आपण बघा 7 1 71, 12 45, 18 89, त्यानंतर 16 42 50, 3 आणि 3 6 7 8, त्यानंतर 72 आणि 14 अशा आपण या 10 संख्या तयार केल्यात. अशा तुम्हाला 2 अंकी 10 संख्या तयार करायच्या आहेत. त्यानंतर 3 अंकी, बघा या ठिकाणी 3 अंकी करूयात. 3 अंकी तुम्ही असं उत्तर लिहू शकता, 234, 312, 918, 666, 720, 599, 129, 433, 210 आणि 400 अशा पद्धतीने आपण 3 अंकी सुद्धा 10 संख्या लिहू शकतो. 4 अंकी बघा या ठिकाणी 4 अंकी आपल्याला सांगितले आहेत. 4 अंकी लिहूया. 4 अंकी मध्ये बघा या ठिकाणी 2740, 8150, 2666, 7820, 3555. त्याचबरोबर जर आपण पुढे पाहिलं तर 1666, 2699 किती झाल्या, 3 आणि 3 6 1 7, 8 म्हणजे 8888, 1259, 4250 अशा आपण 10 संख्या लिहिल्या आहेत. 5 अंकी सुद्धा करू शकतो आपण. बघा 5 अंकी कशा करणार, तर या ठिकाणी 5 अंकी करूयात. 5 अंकी मध्ये 71854, 27912, 30420, 81666, 72928, 13450, त्यानंतर 66620, 99540, त्यानंतर 70250 आणि शेवटचे आहे 80420. तर अशा पद्धतीने तुम्ही पहिला प्रश्न सोडू शकता. त्याला तुम्हाला वेळ लागेल थोडासा. मी सुद्धा तुम्हाला ते पूर्णपणे सांगितलेलं आहे. बघा मित्रांनो, इतकं छान पद्धतीने समजून सांगितलं आहे. तर यासाठी नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं पाहिजे. लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून घ्या, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. बघा त्यानंतर आता आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडं. या ठिकाणी पुढचा प्रश्न जर आपण पाहिला तर तो आहे देवनागरी संख्याचिन्हात, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात आणि संख्याचे अक्षरी लेखन या आपल्याला गोष्टी या ठिकाणी करायच्या आहेत. मग त्या कशा करायच्या आहेत ते समजून घेऊया. बघा सर्वांनी लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला याचं उत्तर सोप्या पद्धतीने लिहिता येईल. बघा आता काय दिलं, 2300 एक करून दाखवलं आपल्याला. 2359, 2359 हे इंग्रजीमध्ये आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह, हे देवनागरी संख्याचिन्ह.
आणि 2359 इथे लिहून दाखवलं. आता हे बघा काय आहे, 32,756 इथे बघा 32,756 असं लिहा. इथे लिहिताना सुद्धा तुम्हाला लिहिता येईल बघा 32,756. त्यानंतर इथे बघा काय दिलं, हे तर त्याला मराठीत लिहायचं असं 67,859. इथं पण लिहायचं 67,859. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न बघा, इथे दिलाय 1034. इथे इंग्रजीमध्ये लिहा 1034. इकडे लिहा 1034. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला ते लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथे दिलं 27,855. 27,855 इथे आणि इकडे मराठीमध्ये 27,855. तर बघा मित्रांनो समजलं की नाही? बघा छान, तुम्हाला हे बघून लिहायला काहीच हरकत नाही. आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. बघा हे बघा, व्हिडिओला लाईक करायला विसरूच नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. आपण हा रोज घेत असतो, सगळे आपण उदाहरण संग्रह टाकणार आहोत. इथे बघा पुढे काय दिलं, तर प्लास्टिकचा वापर टाळा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या. त्या पिशव्यांची जी संख्या आहे ती वाचा आणि अक्षरी लिहा. बघा कोपरगाव आहे 12,740 हा एक नंबर. आपण एक नंबरचं उत्तर इथे लिहूया. बघा काय दिलं, तर 12,740. त्यानंतर जर पुढचं बघितलं आपण मित्रांनो, तो शेवगाव आहे, या 2 नंबर देऊया. ते आहे 28,095. 28,000 28,095. 95. त्यानंतर 31,608 तिसरा नंबर. आपण लिहूया तिसरा नंबर 31,000. 31,000 किती 608. 608. त्यानंतर संगमनेर 10,972. 10,972. बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला छान पद्धतीने सगळे उत्तर मी लिहून देत आहे. तुम्हाला हे समजून घ्यायचे आहेत आणि असे उत्तर तुमच्या वहीवर सुद्धा लिहायचे आहेत. समजत आहे ना मित्रांनो? काही अडचण असतील तुमची तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगत चला, किंवा जे प्रश्न आहेत आपण नवोदय सुद्धा यासोबत घेतो. तुम्हाला त्याचाही उपयोग तुमच्या 5वीच्या नवोदय स्कॉलरशिपसाठी होऊ शकतो. बघा 1,000 रुपयाच्या 20 नोटा आहेत, त्यानंतर 100 रुपयाच्या 5 नोटा आहेत आणि 10 रुपयाच्या 14 नोटा आहेत. तर एकूण किती होतील ते लिहायचं आपल्याला. बघा 1,000च्या 20 म्हणजे 1,000, हे गणित इथं करूयात. 1,000 गुणिले 20 म्हणजे किती होतील, तर 20,000 बरोबर. 100च्या 5 इथं लिहूया 100 गुणिले 5 म्हणजे किती 500 होतील. 10च्या 14 10 गुणिले 14 म्हणजे होतील 140. तर पूर्ण किती होतील 0 4 5 आणि 1 6 0 2 20,640 हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे तो इकडे बाजूला करूयात मित्रांनो. हा दुसरा बघा या ठिकाणी काय दिलं दुसऱ्यामध्ये, तर 1,000 रुपयाच्या 15 नोटा. मग आपण करूया 1,000 गुणिले 15 हे होतील 15,000 बरोबर. त्यानंतर 100च्या 12 100 लिहूया इथे 12 किती रुपये होतील, हे 1,200 रुपये. 10च्या 8 10 गुणिले 8 बरोबर किती रुपये 80 रुपये. 1 रुपयाची 5 नाणी 1 रुपयाच्या 5 म्हणजे किती 5 5 8 2 6 1 16,285. जर तुम्हाला अंकात लिहायचं अक्षरात लिहायचं असेल तर 16,285
आणि इकडचं आहे 20,640. हे बघा 20,640. ओके, अशा पद्धतीने आपण चौथा प्रश्न सुद्धा या ठिकाणी संपवलेला आहे. मित्रांनो, समजतंय की नाही? समजतंय की नाही सांगत चला मला. सांगणं म्हणजे काय करणं, तर व्हिडिओला लाईक करणं. व्हिडिओला लाईक केलं म्हणजे मला समजतं तुम्हाला समजत आहे. ओके, तर व्हिडिओला लाईक करत चला, जेणेकरून मलाही कळेल तुम्हाला समजतंय म्हणून. आता बघूया पुढं काय आणखीन. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो, पाचवा. तर पाचवा प्रश्न आहे 45037 हे अंक एक एकदा वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करा. बघा, सर्वात मोठी आणि सर्वात लहान. तर मोठ्यात मोठी संख्या करताना मोठ्याकडून अंक लिहायचे असतात. मोठा अंक 7, 5, 4, 3, 0 ही झाली मोठ्यात मोठी. लहानात लहान करताना हा जो 2 नंबरचा अंक असतो शून्याच्या मागचा, तो अंक सुरुवातीला लिहायचा जर 0 असेल तर, आणि 0 नंतर. हे बघा झाली ही तयार. ही आहे 75,430 आणि ही आहे 30,457. अशी आपली दोन उत्तर याची झालेली आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. हे बघा, पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिलेला आहे. काय म्हणतोय बघा प्रश्न. मोठा करूया जरा, दिसलं पाहिजे तुम्हाला यासाठी. प्रश्न म्हणतो आहे, गाव व त्या गावची लोकसंख्या दिलेली आहे. या माहितीवरून पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. पहिला प्रश्न आहे बघा, सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते, त्याची लोकसंख्या किती. बघा 40,087, 76, 35, 35, 92, 91, 54, 85. 92 सगळ्यात मोठा आहे मला वाटतं, बरोबर ना. 92 कोणतं गाव आहे ते, त्याचं नाव लिहूया आपण या ठिकाणी. त्याचं उत्तर आहे वाशी. त्याची संख्या किती आहे, तर 92,173. त्यानंतर मोरवाडा व मोरगाव या दोन गावांमध्ये कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे, तर मोरगावची लोकसंख्या आहे 87,012 आणि मोरवाडाची आहे 85,000. कोणात जास्त लोकसंख्या पाहिजे ना, तर याची 85, याची 87, म्हणजे 87. मोरेगावची जास्त आहे. कोणत्या गावची लोकसंख्या जास्त आहे, मोरेगाव. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव कोणते, त्याची लोकसंख्या किती. सर्वात कमी कोणतं गाव आहे बरं, 40 आहे. 35 कमी, 35 पेक्षा कोणी कमी आहे का, हे 35,777 आहे. 35,950 आहे. 35,777 गगनबावडा, बरोबर. हे 777 मला वाटतं कमी असेल, 950 जास्त, बरोबर. तरी ते लिहूया गगन बावडा आणि हे आहे 35,777. ओके, तर अशा पद्धतीने आपण पूर्ण प्रश्न या ठिकाणी संपवलेले आहेत मित्रांनो. यातले तुम्ही नक्कीच हे बघा, व्हिडिओला लाईक सुद्धा करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन त्या ठिकाणी मिळत राहील. पुन्हा एकदा विनंती करेल मी सर्वांना, व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक पुढचा व्हिडिओ 5वीच नाही तर 6वी, 7वी, 8वी प्रत्येक वर्गाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.